मित्रमैत्रिणींनो नमस्कार, मी अमोल जोशी। एखादी राजकीय व्यक्ती ज्यावेळी जाहीर व्यासपीठावरून काहीतरी संवेदनशील विधान करते त्यावेळी त्याचे काय पडसाद उमटू शकतात याची त्याला पूर्ण कल्पना असते। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ज्यावेळी भटजी समाजाविषयी विशिष्ट विधान केलं, विशिष्ट भूमिका घेतली, मिमिक्री केली, कन्यादानाविषयी काही मतप्रदर्शन केलं, याचा परिणाम काय होईल याची त्यांना कल्पनाच नव्हती असं आपण म्हणू शकत नाही। असं जर कोणी समजत असेल तर राजकारणाच्या दृष्टीने ते दुधखोळे आहेत असं मी स्पष्ट आणि जाहीरपणे म्हणू शकेन। याची प्रतिक्रिया काय उमटणार आहे हे त्यांना व्यवस्थित माहिती होतं आणि सध्या गेल्या 2 दिवसातल्या घडामोडी जर आपण बघितल्या तर जे अपेक्षित होतं त्याचप्रमाणे प्रतिक्रिया येताना, उमटताना, व्यक्त होताना दिसतायत। काय प्रतिक्रिया उमटतायत? साधारण जर आपण सरासरी या प्रतिक्रियांची काढली तर आपल्याला असं दिसतं की काही लोक हे मिटकरींना कन्यादानाचं महत्त्व समजावून सांगतायत। एकीकडे त्यांना शिव्या घालतायत, बरेच जण एकेरीवर येऊन बोलतायत आणि बरेच जण सांगतात की अरे तुम्हाला कन्यादानाचं महत्त्व कळणार नाही, कन्यादानाचा खूप थोर अर्थ आहे, खूप महान अर्थ आहे, आपली वर्षानुवर्षांची ती परंपरा आहे आणि त्याचा अर्थ असा असा आहे, त्याच्यामध्ये धर्म, अर्थ, काम, मोक्ष वगैरे वगैरे गोष्टी इन्क्लुडेड आहेत वगैरे। तर अशा प्रकारे कन्यादानाला जस्टिफाय करण्याचा किंवा कन्यादान किती मोठं कार्य आहे, किती मोठं विधी आहे, किती उदात्तता त्याच्यामध्ये आहे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला जातोय। आणि दुसऱ्या बाजूने मिटकरी हे कसं चुकीचं बोलतायत, कशी माहिती न घेता ते बोलतायत, मी मारुती स्तोत्र म्हणून दाखवतो असं म्हणतायत आणि रामरक्षेतलाच एखादा स्तोत्र कसं म्हणतायत, अशा प्रकारची टीका सुद्धा त्यांच्यावर सुरू होतीये। मात्र मला असं वाटतंय की हा विषय मिटकरींना कन्यादानाचं महत्त्व माहिती करून देणं ह्याच्यापुरता मर्यादित नाहीये। त्यांना अज्ञानातनं त्यांनी हे विधान केलेलं आहे आणि ज्यावेळी त्यांना खरी माहिती मिळेल त्यावेळी त्यांचं समाधान होईल असा जर कोणाचा भाबडा समज असेल तर त्याच्यावर आपण काहीच करू शकत नाही। मात्र एक राजकीय प्रक्रिया म्हणून जर आपण या सगळ्या गोष्टींकडे बघायला सुरुवात केली तर याची वर्तमान काळातली जी सुरुवात होते ती होते राज ठाकरेंपासून। कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हनुमान चालिसा, मारुती स्तोत्र, मग त्याला प्रत्युत्तर म्हणून महाआरती वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी आल्या त्या राज ठाकरेंच्या पहिल्या भाषणानंतर। मग तुम्हाला राज ठाकरेंना प्रत्युत्तर द्यायचं आहे का राष्ट्रवादी काँग्रेसला, त्याचाही प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसनं करून पाहिला। स्वतः पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदा घेतल्या आणि या सगळ्या प्रश्नांना उत्तरं देण्याचा प्रयत्न केला। पण मुद्दा असा आहे की तुम्हाला राज ठाकरेंना जर प्रत्युत्तर द्यायचं आहे तर त्यांना थेट प्रत्युत्तर न देता तुम्ही ब्राह्मण समाजावर का टीका करताय किंवा भटजी समाजावर का टीका करताय? भटजी आपण म्हणणं हे जास्त संयुक्तिक ठरेल कारण आजकाल वेगवेगळ्या समाजातले लोक सुद्धा भिक्षुकी करतात, भटजी काम करत असतात, त्यामुळे हा काही केवळ एका ब्राह्मणांचाच प्रश्न आहे असं मला वाटत नाही। तर मुद्दा हा आहे की जर सुरुवात राज ठाकरेंनी केलेली आहे आणि राज ठाकरेंनी सगळ्यात जास्त आरोप हे राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेले आहेत तर त्यांना थेट उत्तर देण्याऐवजी मध्येच हे ब्राह्मणांवर टीका का सुरू झाली, याचाच अर्थ असा आहे की तुम्ही राज ठाकरेंनी जे आरोप केलेले आहेत ते एक प्रकारे सिद्ध करताय। मग हे का होतंय, ह्याच्यामागे काही कारण दिसतंय का असं होत असावं? त्यातलं पहिलं कारण मला हे दिसतंय की राज ठाकरेंनी जो मूळ आरोप केलाय, जो आत्तापर्यंत जाहीरपणे कोणीही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये केलेला नव्हता, तो होता शरद पवार हे नास्तिक असल्याचा आरोप। अर्थात हा आरोप मानायला मी तयार नाही आहे, प्रत्येकाच्या आपापल्या श्रद्धा आहेत आणि कोणी आस्तिक असावं कोणी नास्तिक असावं हा प्रत्येकाच्या वैयक्तिक विचारांचा आणि अधिकारांचा प्रश्न आहे। पण ज्यावेळी तुम्ही सार्वजनिक जीवनात, सार्वजनिक राजकारणामध्ये या मुद्द्यांचा विचार करता त्यावेळी मला असं दिसतं की राष्ट्रवादी काँग्रेसला नास्तिक विरुद्ध आस्तिक हा डिवाइड परवडणारा नाही आहे। कारण सध्या आपण कितीही म्हटलं तरी महाराष्ट्रामध्ये जर उद्या इलेक्टोरलच्या बेसवर म्हणजे निवडणुकीच्या निकषावर, मतदारांच्या निकषावर जर आस्तिक विरुद्ध नास्तिक असा डिवाइड झाला तर कायमच आस्तिकांचं बहुमत असेल अशी सध्या तरी स्थिती आहे। मग हा डिवाइड जर परवडणारा नसेल तर मग असा कुठला तरी एक डिवाइड आता निर्माण करावा लागेल जो परवडणारा असेल आणि त्यामुळेच कदाचित एका विशिष्ट कम्युनिटीला जो अल्प समाज आहे
मतदार म्हणून ज्या समाजाला फारसं आकड्यांच्या तुलनेमध्ये फारसं स्थान नाही आहे, अशा एका समाजाला तुम्ही टार्गेट करा आणि त्या प्रकारे तुम्ही समाजामध्ये एक डिवाईड निर्माण करा, जेणेकरून हा जो मूळ वाद आहे तो साईडला पडू शकेल, काही काळासाठी का होईना तो साईडलाईन होऊ शकेल आणि ह्या जुन्याच डिवाईडमध्ये महाराष्ट्राचं राजकारण पुढचा काही काळ चालू शकेल, असा एक उद्देश होता की काय, अशी शंका मला येते आहे. असाच असेल असं नाही, पण जेव्हा मी विचार करतो की असं नेमकं का घडतंय, काही कारण नसताना, कुठूनच काही नसताना, कुठलाच संदर्भ नसताना, असं काही घडलेलं नसताना अचानकपणे ही गोष्ट का पुढे येते, तर त्याच्यामागे हे एक कारण पहिलं मला दिसतं. पण त्याचवेळी मला हे पण सांगायचं आहे की डिवाईड अँड रूल हा आता परवलीचा शब्द बनलेला आहे प्रत्येक लेवलला. म्हणजे महाराष्ट्राच्या पातळीवर जर आपण बघितलं तर जातींच्या पातळीवर भेद निर्माण करा आणि जातींच्या बाबतीत सगळ्यात जो अल्प गट आहे, कमी लोकसंख्या असलेला गट आहे, त्याला एक प्रकारे व्हिलन करा, म्हणजे बाकीचे सगळे एकत्र येतील आणि ती एक वोट बँक बनेल. पण याचा अर्थ असं करणाऱ्यांना नाकारण्यासाठी त्याच्यापेक्षा मोठ्या लेवलला पोलरायझेशन करणाऱ्यांना पर्याय म्हणून स्वीकारणं हे सुद्धा तितकंच इलॉजिकल असेल असं सध्याचं राजकारण मला सांगतं आहे. कारण जर तुम्ही धर्माच्या पातळीवर पोलरायझेशन करत असाल आणि जातीच्या पातळीवर पोलरायझेशन करत असाल तर बेसिकली प्रिन्सिपली या दोन्हींमध्ये फारसा फरक नाही आहे. आणि त्यामुळे भारतात इतके वेगवेगळे धर्म आहेत, इतक्या जाती आहेत, इतक्या उपजाती आहेत, इतक्या पोटजाती आहेत की कुठला ना कुठला निकष लावला तर इथे प्रत्येकजण हा अल्पसंख्य ठरू शकतो. प्रत्येकजण, तुम्ही कुठल्याही जातीचे असा, कुठल्याही धर्माचे असा, कुठला ना कुठला असा क्रायटेरिया लावला जाऊ शकतो जिथे तुम्ही अल्पसंख्याक ठरता. आणि त्यामुळं सध्या जे अल्पसंख्याक ठरतायत, ज्यांच्यावर आरोप केले जात आहेत, ज्यांची खिल्ली उडवली जाते आहे, सध्या जे अल्पसंख्य ठरत आहेत त्यांनी या निमित्तानं हाही विचार करण्याची गरज आहे की ज्यावेळी दुसऱ्या कुठल्या तरी क्रायटेरियामध्ये तुम्ही बहुसंख्य गटामध्ये असता, आपण बहुसंख्य गटामध्ये असतो, त्यावेळी अल्पसंख्याकांना जी वागणूक मिळते त्याच्यावर आपली प्रतिक्रिया काय असते. म्हणजे उद्या प्रत्येक गट जर अल्पसंख्याक गटात मोडल्यानंतर कांगावा करणार असेल आणि बहुसंख्याकांमध्ये ज्यावेळी त्याची गणती होते त्यावेळी जर तो शिरजोर होणार असेल आणि अल्पसंख्याकांविषयी तो तशीच भूमिका घेणार असेल जशी साधारणपणे घेतली जाते, आणि म्हणूनच डिवाइड अँड रूल ही पॉलिसी सक्सेसफुल वारंवार होत जाते, तशीच भूमिका आपण घेणार असू तर हा प्रश्न कधीही सुटणार नाही आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की याचं जर उत्तर आपल्याला शोधायचं असेल तर प्रत्येक लेवलवरचं डिवाइड अँड रूल पॉलिसी हे धोरण, ही पॉलिसी आपल्याला नाकारावी लागेल. अनेक जण असं म्हणत आहेत की आपण पोटजातींमधला भेद संपवून टाकू आणि जात म्हणून एकत्र येऊ. अनेक जण असं म्हणत आहेत की आपण जातीतला भेद संपवून टाकू आणि धर्म म्हणून एकत्र येऊ. जर मुळातच डिफरन्सेस किंवा एका व्यक्तीपासून दुसरी व्यक्ती वेगळं असणं या बेसवर जर आपण कुठल्या कारणासाठी एकत्र येणार असू तर त्यानंतर आपला डिवाइड आपण थांबवू शकत नाही. हे प्रिन्सिपल आपण आधी लक्षात घेतलं पाहिजे. जसं झाडाचं एक मूळ खोड असतं आणि त्याला एक फांदी फुटते, मग त्या फांदीला 2 फांद्या फुटतात, मग त्या 2 फांदीला अजून 4 फांद्या फुटतात. त्यामुळे वरच्या शेवटच्या 4 फांद्या फुटल्यामुळे हा काही डिवाइड थांबणार नाही आहे. जिथून या डिवाइडची सुरुवात होते तो प्रत्येक भेद संपवणं आणि डिवाइड अँड रूल पॉलिसी राबवणाऱ्या प्रत्येक पक्षाला, प्रत्येक धोरणाला नाकारणं हाच यावरचा उत्तम उपाय आहे. आणि जो उपाय, या उपायाकडे आपल्याला घेऊन जाणारं एकमेव घटक आहे ती आहे आपली राज्यघटना आणि लोकशाही. माणूस म्हणून जे युनिट आहे, नागरिक म्हणून जे युनिट आहे, मतदार म्हणून जे युनिट आहे, त्या युनिटनीच आपण सगळेजण कॉमन आहोत आणि सगळ्यांना समान अधिकार राज्यघटनेने दिलेले आहेत. आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा हे पोलरायझेशन होईल, कुणाला तरी विलन ठरवून बाकी सगळ्यांनी एकत्र येऊन गट करून मतांचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला जाईल, तेव्हा हे होणारच आहे. काही प्रयत्नांमध्ये तुम्ही अल्पसंख्याक असणार आहात, काही प्रयत्नांमध्ये तुम्ही बहुसंख्य असणार आहात. त्यामुळे कधी ना कधी हे संकट आपल्यावर येणार आहे आणि हे टाळायचं असेल तर लोकशाहीची तत्त्व, राज्यघटना आणि कायद्याचं राज्य
हा एकच उपाय सध्या तरी मला दिसतो. याच्यावर हा उपाय नाही आहे की जाती जातीत राजकारण करणाऱ्यांना उत्तर म्हणून धर्माधर्मात राजकारण करणाऱ्यांना निवडून द्यायचं. कारण उद्या ते खाली आले तर ते पण जाती जातीत राजकारण करणार आहेत आणि जे जातींचं राजकारण करतात ते वर गेले तर ते धर्माचं राजकारण करणार आहेत. कारण प्रिन्सिपल हे सेमच आहे. हे कसं झुगारून देता येईल, कसं नाकारता येईल याच्यावर आपण विचार करणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं जरूर व्यक्त व्हा कमेंट बॉक्समध्ये. हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. वेगवेगळ्या विषयांवरचे असे व्हिडिओज आणि व्हिडिओ ब्लॉग्स मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओत नव्या विषयासह. गुड बाय.